मित्रांनो पाऊस काय थांबायचं नावच नाही काय बघा, बारीक बारीक पाऊस सुरूच आहे. आणि मी श्रियांश आम्ही चाललो आहे आता आपल्या घरी भंडारवाडीमध्ये आणि तिकडून बाजारात जाणार आहोत. तर मित्रांनो मी आता आलो आहे घरी आणि हे बघा इकडे काका इंड आहे नाही होत आहे ते बघा. आणि आज संध्याकाळी आम्ही आईच्या घरात चिकन आहे आणि मी पप्पू येणार आहे त्याच्यासाठी चिकन बनवले. फोडणीचा वास बघा काय ते आलं लसूणची पेस्ट. हे बघा 15 मिनिटं शिजायला. तर मित्रांनो आता आपण चाललोय घरी. पाऊस पडतोय बघा बारीक बारीक. आईला थोडी मदत केला लागशील चिकन बनवायला. चला जाऊया घरी. पाणी पण भरपूर आहे नदीला. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय CNG भरायला कारमध्ये. तर ॲक्च्युली साखरप्यामध्ये CNG भेटत नाही, तर त्यासाठी 16 किलोमीटर लांब देवरुखला जावं लागतं. तर तिकडे चाललोय आता. तर मित्रांनो आता आपण आलोय बाव नदी, सगळ्यात मोठी नदी आहे आपल्या इकडची. दाखवतो तुम्हाला. बघा पाणी बघा केवढं आहे. बापरे एक टाइम असा होता बघ इथं आलेलं पाणी वर. मगर असू शकते असेल. तर मित्रांनो आता आम्ही आलोय हरेकरवाडीमध्ये, म्हणजेच आपले कोकणातील सुप्रसिद्ध यूट्यूबर संदेश दादा फडकले यांच्या घरी चाललोय. आपल्याला घेऊन चाललाय. तुझं नाव काय दादा? अजय शिगवण. ही हरेकरवाडी आहे. किती वेळ अजून लांब आहे? तर 2 मिनिटावर आहे. माझ्यावर अनिल आहे. ॲक्च्युली आम्ही आलेलो मॅच खेळायला. इकडे मॅच होत्या, टुर्नामेंट होती आणि टुर्नामेंट सेकंड राऊंडला आम्ही हरलो आहे क्वार्टर फायनलला. आणि आता आम्ही चाललो आहे. हे घर बंद आहे. मस्त वातावरण आहे आणि आपण आता डायरेक्ट येऊन पोचलो. समोरच बाईक दिसते, डोमिनर 400. और ये देखिए हमारे संदेश दादा फडकले. आम्ही आलो मॅच खेळायला तुमच्या गावात, तुम्हाला माहिती नाही. हा असून दे, जर पाणी पिणार आणि जाणार. हा आज भरपूर वेळ झाला. क्वार्टरला हरलो आम्ही. क्वार्टरला हरलो. मस्त दिसतंय. हा काय आमचा नरेश याने आम्हाला बोलवलं होतं. अक्षय हरेकरचा भाऊ आहे नरेश हरेकर. इकडे आमचे बॉलर पंकज कांबळे इकडे सर आहेत. आणि आता पंकज बरोबर आलाय मॅन ऑफ द मॅच. आणि हे बघताय कोकणातील सुप्रसिद्ध यूट्यूबर यांचं घर संदेश दादा फडकले. माठातलं पाणी. काय झालं काय शारलास? तब्येत बिघडली आहे. आपल्याला आता आपल्या समोर आहेत
नमस्कार नमस्कार सुमित, सुप्रसिद्ध युट्यूबर. माझ्या घरी स्वागत आहे. पहिल्यांदा आलास. खरं तर कसं आहे, मी होतो झोपलेलो, हा. जागरण झाले शिमग्याची इकडे तिकडे क्रिकेट मॅच किंवा काय मॅच, आणि तू देखील आता कुठे क्रिकेट खेळून आलास. अंबव पोंशे कुठे वरतीच आहे ना म्हणजे? माझ्या बाबांच्या मामाच्या गावी, शरद पोंशेंचं गाव ते. हा. तर घरी माझं सगळं व्यस्त आहे. आज बोलवलं असतं पण कसं विहाने सगळं. आमची पण गडबड आहे आता, जाऊन दे. चहा वगैरे पिणार आहेस? नको, जाऊया ना. चहा पिताय? चला, आपली धावती भेट होती. चला भेटूया परत. चलो हा? चला. हो चला चल. ओके ओके चला बाय. रोडचं काम चालू आहे ना इकडे. पवननी पण निघाले असते. तर या मित्रांनो मिसळ खायला थोडा भूक लागली, मध्येच नाश्ता मागवला. मिसळ मित्रांनो, आता आम्ही निघालोय नाश्ता करून. आता डायरेक्ट जाऊया आपल्या घरी साखरप्यामध्ये. CNG वगैरे सगळं भरून झालंय. चलो. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय साखरपा गावामध्ये, तिट्यावरती. हे बघा, पाऊस थांबलाय थोडाफार. होटल संकेत, और इधर से अपन को अंदर लेने का है. मित्रांनो, आता आम्ही आलो आमच्या नदीवरती भंडरवाडीमध्ये. थोडं पाणी कमी झालंय, भरपूर कमी झालं. हे बघा, हे बघा. हे बघा योगेश पागलेचं बांधण. काल मी परवा दाखवलं होतं, पाणी थोडं वाढलं होतं, आज एकदम कमी झालंय. आजूबाजूची शेती बघा इकडे. चाललोय आता आपण भंडरवाडीमध्ये आहे, स्मशानभूमी आहे ही. पूर हिरवळ आहे. आणि फायनली सुमित वागदरेने शेती करायला सुरुवात केलेली आहे. आणि अमर आलेला आहे. हे बघा, आमचा बंधू सुमित वागदरेने शेती करायला फायनली सुरुवात केली. हे बघा, तिथे रोप त्यांचं काढून झालंय. अमर काढतोय आणि नरेश आहे. मग हे बघा, भरपूर माणसं आहेत. आणि इकडे आने मामा आपला ट्रॅक्टर घेऊन आलाय. तो बघा, झालं काय? हो. किती आहे, किती लावणार आहे? 1 2 सगळ्या? बापरे, भरपूर आहे. 1 2 3 4 5 हा 12. वेळ लागेल, उद्याचा दिवस जाईल. चला. आणि बघा आपला भडकंब्याचा पूल. पाणी थोडं कमी झालं, एकदमच कमी झालं. आणि पाऊस काही थांबलाय आता, सध्या पाऊस थांबलाय.